3 मृतदेह आढळून आले आहेत. हत्या की आत्महत्या हे अजून समजू शकलेले नाही. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान वाडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. 70 वर्षीय मुकुंद बेचलदास राठोड, 69 वर्षीय त्यांच्या पत्नी कांचन मुकुंद राठोड आणि 51 वर्षीय त्यांची मुलगी संगीता मुकुंद राठोड अशी मृतमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नेहरोली येथील बोंद्रेआळी या ठिकाणी राहणारे मुकुंद राठोड हे नेहरोली येथे 25 वर्षापासून राहत आहेत. त्यांची 2 मुलं मुंबईमध्ये राहतात. 8 दिवसापासून वडील, आई आणि बहिणीचा संपर्क न झाल्याने मुलगा सुवासा शुक्रवारी म्हणजेच काल दुपारी नेहरोली येथे आला. घराला कुलूप बघून शेजारी चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही. शेवटी घराचे कुलूप तोडून घरात गेला तेव्हा त्याला दुर्गंधीचा वास आला. थोडा पुढे गेल्यानंतर बाथरूमच्या दरवाजात वडिलांचा मृतदेह आढळला. यानंतर त्याने वाडा पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देताच घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेहही आढळला. ही घटना होऊन बरेच दिवस झाल्याने प्रेताला दुर्गंधी सुटली होती. मुकुंद राठोड हे नेहरोली येथे 25 वर्षापासून स्थायिक झाले होते. त्यांनी स्वतः जागा घेऊन एक इमारत बांधली होती. इमारतीत भाडेकरूंसह स्वतःही ते एका ब्लॉकमध्ये राहायचे. सोबत पत्नी आणि मुलगी राहत होती. ही दुर्घटना आहे की आत्महत्या की हत्या याबाबतचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. दरम्यान वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी या घटनेचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास सुरू आहे अशी माहिती दिली आहे.